इंग्रजी महिन्यामध्ये पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती होय आणि मकर संक्रांती हा सण सौभाग्य स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रिया छान असं तयार व्हायला खूप आवडते. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्य स्त्रियांना कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये, संस्कृतीसाठी कोणते रंग शुभ आहे आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात, तर कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो. कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर लगेचच सुरुवात करूया. यावर्षी मकर संक्रांती 2024ला 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ही मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य या पूर्वेलाच उगवतो पण उत्तरेकडे थोडा झुकलेला दिसतो आणि या संस्कृतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते. कारण मकर संक्रांत दिवस लहान होता आणि रात्रही मोठी होती. पण मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप यांचा विशेष महत्त्व असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तसेच या दिवशी दान केल्याने पूर्ण मनोकामना आपल्या पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. विशेष म्हणजे मकर संक्रांती हा दिवस नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. तर या प्रकारे मकर संक्रांतीमध्ये खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी हळदी कुंकू महत्त्व दिले जाते. तर हा एक सौभाग्यात्मक सण आहे. आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या हिंदू धर्माचे प्रत्येक रंगाचे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला ऊर्जात्मक देतात, तर काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जाते, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये 4-5 रंग असे की ते शुभ मानले गेलेले आहे. प्रत्येक कार्यासाठी हे रंग वापरले जातात किंवा देव कार्यासाठीही हा पहिला रंग आहे, जो हिरवा रंग आहे. सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण लग्नामध्ये नवरी ही हिरव्या रंगाने चुडा भरत असतो किंवा महिला लग्न झाल्यावर शक्यतोवर हिरव्या रंगाची बांगड्या हातामध्ये घालतात. कारण यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते. हिंदू धर्मामध्ये असे शास्त्र सांगते की हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे, त्यामुळे ते वेगळेच ऊर्जात्मक तुम्हाला पाहावयास मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाचे खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरवीगार झाडाकडे काही वेळ मनसोक्त पाहिलं तर तणावमुक्त होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण देवाची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाच्या ब्लाऊज पीस साडी घेतो. यावरून हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला. तर शक्य असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी विकत किंवा घरी असेल तर तुम्ही ती नेसू शकता. नसेल तर लाल रंगाची साडी नेसू शकता. आणि कोणतीही पूजा पाठावर मांडताना लाल रंग हा सर्व देवांना व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक वस्तू म्हणजे कुंकू. कारण सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. यामध्ये कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल कलरचे खूप महत्त्व आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्हाला लाल रंगाची साडी ही घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा घालू शकता. कारण केशरी रंग सूर्यास्त आणि सूर्यास्तानंतरचा रंग आहे. केशरी रंग हा ज्ञान, सुसज्जतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजेचा रंग हा राम, कृष्ण आणि अर्जुनाच्या रथाचे ध्वज हे केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, त्याग, बलिदान यांचे प्रतीक आहे. त्यामुळे शक्यतो असेल तर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा घालू शकता.
पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मानुसार पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटले जाते. कोणत्याही कार्याला मांगलिक कार्यात पिवळा रंग वापरला जातो. तो सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव आणि मंगळ बृहस्पती सारख्या प्रतिनिधित्व करत असतात. प्रकाश देखील दर्शवितात आणि पिवळा रंग परिधान केले आपल्या गुरुसुद्धा बलवान होतो. तसेच सौभाग्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग महत्त्वाचा मानला जातो आणि शुभ मानला जातो. त्यामुळे पिवळा रंग हा शुभ मानला जातो. शक्यतोवर तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा घालू शकता. त्यानंतर सगळ्यांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. प्रत्येक स्त्रीला जवळ गुलाबी रंग आवडीचा असतो. गुलाबी रंग प्रेमाचा हा रंग आनंदाचे सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्री वय कितीही असो तर त्यांना गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने मनसुद्धा प्रसन्न होते आणि वेगळीच एनर्जी निर्माण होते आणि गुलाबी रंगामुळे समाधान येते, मन शांत राहते. गुलाबी रंगाचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती सुद्धा साडी तुम्ही मकर संक्रांतीला घालू शकता. आता मी तुम्हाला सगळी रंग सांगितले, ते सगळे रंग शुभ आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालू नये जे की नकारात्मक एनर्जी निर्माण करते. आपण सर्वांना माहीत आहे की काळा रंग हा अशुभ मानला जातो. कोणत्याही देवी देवतांच्या किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही. पण मकर संक्रांती हा एकमेव सण आहे की ज्यामध्ये काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. पण यंदा संक्रांतीला देवाने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे 2024ला काळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र धारण करता येणार नाही. चुकूनही हे रंग वापरू नका. त्यानंतर बांगड्याबद्दल बोलणार आहोत. प्रत्येक संक्रांतीला स्त्रिया आवर्जून बांगड्या भरतात असतात. 16 शिंगारापैकी एक शिंगार म्हणजे बांगड्या होय. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये बांगड्यांना खूप महत्त्व आहे. यातच तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.